झी 24 तास एक पाऊल पुढे। परंपरेनं पुरुषांचा खेळ मानल्या जाणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धेत आता मुलींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढतोय। पण आपल्या मुलीसाठी 12 लाख रुपये खर्चून चक्क घराशेजारी कुस्तीचा आखाडा म्हणजे तालीम बांधणारे वडील आपण क्वचितच पाहिले असतील। कोल्हापूर जिल्ह्यातील वडगणे या गावातल्या एका कुस्तीप्रेमीने मात्र असंच केलेलं आहे। पाहूया या संदर्भातला रिपोर्ट। कोल्हापूर जवळच्या वडणगे इथल्या अनिल माने यांनी कुस्तीच्या प्रेमापोटी आपली मुलगी सुगंधाला लहानपणापासूनच कुस्तीचे धडे दिले। सुगंधानंही खडतर प्रशिक्षण घेत अनेक स्पर्धा गाजवल्या। नुकत्याच किर्गिझिस्तान इथं झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्वही सुगंधानं केलंय। कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूरला जाण्यात जाणारा वेळ लक्षात घेऊन अनिल मानेंनी 12 लाख रुपये खर्चून घराशेजारी सर्व सोयींनी युक्त कुस्तीचा आखाडा बांधलाय। प्रॅक्टिस मध्ये खंडन पडायला नको आणि आज तिला पुढे ऑलिम्पिक पण आपण तिला प्रशिक्षण द्यायचं आहे। या दृष्टिकोनातून मी माझी स्वतःच्या जागेमध्ये वडिलांना परमिशन, माझ्या सगळ्या चुलत्यांनी मला इथं सहकार्य करून मला इथं तालमीसाठी जागा निर्माण करून दिली। 10वीत शिकणारी सुगंधा दररोज सकाळ संध्याकाळ कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमच्या कुस्ती सेंटरमध्ये प्रशिक्षक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायची। मात्र वडिलांनी 40 फूट रुंद आणि 50 फूट लांब कुस्ती आखाडा बांधल्यामुळे सुगंधा आता दररोज तिथंच सराव करते। सरावासाठी जादा वेळ मिळत असल्यामुळे कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याचा विश्वास सुगंधाला वाटतोय। माझी अशी इच्छा आहे की मी इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल, अनेक मोठमोठे इंटरनॅशनल स्पर्धात मेडल आणायचं, गावाचं कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करायचं हीच इच्छा आहे। सर्वच कुटुंब आहारापासून ते शिक्षणापर्यंत ती काळजी घेतात, म्हणूनच त्यांना ह्या सुविधा त्यांच्या घरच्याकडून मिळाल्यामुळं ती मुलं आज राष्ट्रीय लेवलवर आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर चमकलेत, त्याचा मला खरोखर अभिमान वाटतो। ग्रामीण भागातील अनेक गावात कुस्तीचे आखाडे आहेत, पण त्यातील अनेक आखाडे कुस्तीचे खेळाडू आणि प्रशिक्षक नसल्यामुळे बंद आहेत। मात्र सुगंधा माने हिच्या वडिलांनी ग्रामीण भागात राहूनही आपली मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावी यासाठी स्वखर्चानं बांधलेला आखाडा इतरांना आदर्शवत ठरतोय। झी 24 ताससाठी प्रताप नाईक, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।